मित्रांनो 29 मार्चला नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार होता, परंतु मित्रांनो 29 मार्चला हप्ता वितरित झाला नाही। 29 मार्च गेली, 30 मार्च गेली, मग 2-3 दिवस गेले। मित्रांनो शेतकऱ्यांना प्रश्न पडले होते बाबा 29 मार्चला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 2000चा हप्ता येणार होता, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा रक्कम का मिळालेली नव्हती। परंतु मित्रांनो काही बँकाचे जे मार्च एंडिंग वगैरे म्हणा, काही टेक्निकल इश्यू म्हणा, काही शेतकऱ्यांनी जवळपास PFMS वेबसाईटवर जाऊन त्यांचं स्टेटस चेक केला असता ते फेल्ड दाखवत होतं, रिजेक्टेड दाखवत होतं काही शेतकऱ्यांचं। तर मित्रांनो फायनली आज शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 5वा किंवा 4था म्हणजे याच्या अगोदरचे जर हप्ते पडलेले नव्हते ते हप्ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत। एकंदरीत 2-3 हप्ते जरी असतील ते सुद्धा वितरित झालेले आहेत। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असो की CM शिंदे असो, उपमुख्यमंत्री शिंदे असो, त्यांच्यातर्फे जी नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली होती त्या अंतर्गत जवळपास 2160 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी यावेळेस मंजूर करण्यात आलेला होता। तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेले आहे। तुमच्या देखील खात्यावर या रक्कम वितरित झाल्या असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। तुम्हाला जर एकदाच 2-3 हप्ते जे पेंडिंग होते तुमचे ते सुद्धा जर वितरित झालेले असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या रक्कम वितरित झाल्या नसतील त्या सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे। असंच जे 6व्या हप्त्यासंदर्भात समजा 29 तारखेला जे हप्ता वितरित होणार होता तो एवढा लेट केला आहे, तसंच आता PQ जसा याला सुरुवात झाली तसंच PQMला सुद्धा परत एकदा सुरुवात व्हायला पाहिजे। 4 जिल्हे वगळले साईडला ठेवले, आता इतरत्र जिल्ह्याचा सुद्धा असाच विचार करायला पाहिजे आणि इतरत्र जिल्ह्याला सुद्धा PQM वाटप व्हायला पाहिजे। तर ही होती छोटीशी माहिती नमो शेतकरी योजनेविषयी। तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कृषीमॅन चॅनलला, आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, म्हणजे जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या चॅनलवर युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।